दादा माणूस महाराष्ट्राचा खंबीर बुरुज आज ढासळला. सकाळी 9:15 वाजता झालेल्या विमान अपघातामध्ये महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचं निधन झालं. त्यांच्या समवेत असणाऱ्या 5 सहकाऱ्यांचा पण त्याच्यामध्ये मृत्यू झाला आणि अख्खा महाराष्ट्र हळहळला. रोखठोक व्यक्तिमत्व, रोखठोक नेता, कार्यकर्त्यांची कामं करणारा नेता, जनतेमध्ये राहणारा नेता म्हणून अजितदादांची ओळख. दादांच्या या अकाली एक्झिटमुळे या महाराष्ट्रातीलच नव्हे पूर्ण भारतातील समाज मन अक्षरशः हळहळले. जेव्हा ही बातमी कळाली त्यावेळेस एकच शब्द फुटला, तो म्हणजे काय? हे अशक्य होतं आणि ते आज घडले. हे अनाकलनीय आहे. माझे पण राजकीय मतभेद होते, त्यांचे निर्णय कोणते पटले नाहीत, टीका केली, पण जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा असं वाटलं की दादा ही जाण्याची वेळ नक्कीच नव्हती. अशा या लाडक्या उपमुख्यमंत्र्यांना, या महाराष्ट्राच्या खंबीर नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना मन अगदी सुन्न झालेलं आहे. काहीच समजायला मार्ग नाहीये. या महाराष्ट्राच्या राजकारणाची आतापर्यंतची सर्वात मोठी हानी अजितदादांच्या अकाली जाण्यानं झाली आहे. राजकारणामध्ये मतभेद असतात पण मनभेद कधीच नसतात. या अशा लाडक्या उपमुख्यमंत्र्यांना, अजितदादांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. दादा, हे जाण्याचं वय नक्कीच नव्हतं. तुम्हाला अजून उपमुख्यमंत्री व्हायचं होतं, पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि ते अनाकलनीय आज घडलं. दादा, भावपूर्ण श्रद्धांजली.